भरोसा नसलेली वीज वितरण, खंडित वीज पुरवठा। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। विरार शहरात विजेच्या कारभाराचा खेळखंडोबा सुरू असून वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। कधी तांत्रिक बिघाड तर कधी देखभालीच्या नावाखाली दिवसभरात अनेक वेळा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे। रात्रीच्या वेळेतही वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शहरी भाग अंधारात बुडून जात आहे। याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विरार शहर प्रमुख उदय जाधव यांची काय भूमिका आहे ती आपण ऐकूयात। सर, तुमचं नाव? नमस्कार, जय महाराष्ट्र। मी उदय अरुण जाधव, शिवसेना शहर प्रमुख विरार। सर, इकडे जी काही लाईटीची समस्या आहे त्याबाबत तुम्ही काय सांगाल? लाईटी समस्या म्हणजे मॅडम आता एका आमच्या 5वीला पुजलेल्या विरारवाल्यांच्या, वसईवाल्यांच्या असं मला वाटतंय। आणि सगळे तुम्हाला माहिती आहे की मागीलच अनेक वर्षापासून या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माध्यमात आपल्या ह्या ज्या वसई विरार शहर हद्दीमध्ये लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते, पण जो विजेचा प्रश्न आहे, सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तो उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, चालूच असतो। आता उन्हाळा होता तेव्हा आम्ही MSCB कडे पाठपुरावा करत होतो त्याच्यावर। त्यांनी सांगितलं, सर आता लाईटीचे आपले झाडं बिडं वाढले, ते कापायचं काम चालू आहे। पण आम्ही त्यांना विनंती केली होती की बाबा सर बघा, निवडणूक आली आहे, निवडणुकीचा एक काळ असतो, त्या काळामध्ये या वसई विरारकरांना, आमच्या लोकांना माहिती आहे की या लोकांनी एक असं चित्रण बनवून ठेवलं सत्ताधाऱ्यांकडे की तेव्हाचे सत्ताधाऱ्यांनी, आता कोण सत्तेत नाही आहे, पण त्या सत्ताधाऱ्यांनी विचित्र बनवून ठेवलंय की बघा आम्हाला मतं नाही दिले तर आम्ही लाईट बंद करू, आम्ही पाणी बंद करू। आणि तसंच प्रकार यावेळेला करतो असं लोकांना मध्ये एक भ्रम निर्माण झाला होता। पण आम्ही एक विचार केला, झाडं कापतायत वगैरे, काही कामं चालू आहेत MSCBचे, त्यामुळे ते कदाचित होतोय। पण तरी सुद्धा कुठल्याही प्रकारे दखल अजूनपर्यंत घेतली गेली नाही आणि वेळेवर निवेदन दिलेले आहेत। आणि तसं जर त्याच्यावर आता पावसाळा सुरू होतोय तरी सुद्धा त्याची अजून कामं पूर्ण होत नाहीत। आणि जर ते नाही झालं, आता लवकर ते विषय संपवले नाहीत, त्या MSCBला ज्या भाषेत, शिवसेनेच्या भाषेचे उत्तर द्यायचं आहे ते लवकर आम्ही शिवसेनेकडनं देऊ। ज्या लोंबकळणाऱ्या तारा असतात त्याबाबत काय सांगाल? लोंबकळणाऱ्या तारांमध्ये सांगायचं ना मॅडम, तर आज कित्येक वर्षापासून हा आपला वसई विरार शहर महानगरपालिकेचा जो परिसर आहे, हा लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते। मुंबईची असेल किंवा इतर सगळ्या भागातली लोकसंख्या या ठिकाणी जी नागरिक आहेत ते जास्तीत जास्त मोठ्या संख्येत स्थलांतरित होत आहेत। पण या प्रकारे इथे MSCB जशी सेवा द्यायला पाहिजे तशी देत नाहीये। असं लोंबकळणाऱ्या ताराबद्दल सांगायचं झालं तर आज मला 20 वर्षापूर्वीची एक गोष्ट आठवते की आमच्या मनोहरपाडा तलाव आहे या ठिकाणी एक वायर तुटली होती, एक खांब्याला धडक दिली होती, ती वायर तुटली आणि खाली पोरं पावसामध्ये होते, त्यांना पाण्यामध्ये तार तुटून तो पोरगा गेला होता। की असे अनेक प्रसंग या वसई विरारमध्ये घडलेले आहेत, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाही। आज नुसत्या बिलं वाढवत आहेत। MSCB जो कर आहे आपला लाईटीचा कर असो, वीज कर, तो पहिल्या त्यावेळेला 1 रुपया 3 रुपयावर होता, असो 7 रुपये 10 रुपयावरती गेलेला, 100च्या वरती पुढे झालं तर। पण कुठल्याही प्रकारे MSCBची अंडरग्राऊंड ज्याला आपण म्हणतो अंडरग्राऊंड करायला पाहिजे। कुठल्याही प्रकारे या मुंबईप्रमाणे मुंबई महानगरपालिकेचा परिसर आपला झालेला आहे, महानगरपालिकेच्या हद्दीत झालेला आहे, पण त्या पद्धतीने सरकार जे योजना द्यायला पाहिजे किंवा जो पैसा द्यायला पाहिजे या ठिकाणी मला वाटतं तसं लक्ष दिलं जात नाही, पैसा पुरवला जात नाही, त्यामुळे त्या गोष्टी होत नाहीयेत। पण लवकर करायला पाहिजे, जेणेकरून हा येणारा पुढचा काळ आहे ज्याच्यामध्ये कुठले अपघात घडू नये वगैरे असं जर इच्छा असेल तर लवकर करायला पाहिजे। नाही की तर शिवसेने भाषेत मी उत्तर देणार आहे, माझं वचन आहे तुम्हाला। महावितरण सध्या स्मार्ट मीटर योजना राबवू पाहते, तर त्याबाबत काय सांगाल? नाही, सगळ्या हायत्या वेळेला धड्यांना सांभाळत येत नाही, मूर्ख लोक बसलेत तिकडे। आज काल परवा मी त्या देशमुख साहेबांशी बोलणं केलं, अधिकारी म्हणून मी त्यांचा वैयक्तिक दोष देतच नाहीये, वैयक्तिक अधिकारी म्हणून चांगलं काम आहे, पण विषय तुम्ही अधिकारी म्हणून नाही ना, तर तुमची जबाबदारी काय आहे त्याच्यावर फॉलोअप करणं, पाठपुरावा करणं। नुसतं विरारचे अधिकारी किंवा वसईच्या अधिकाऱ्यांचं काम नाही ते। मी पूर्ण वसई तालुक्याला म्हणतोय, वसईच्या अधिकाऱ्यांना म्हणतोय की नुसतं एवढं उत्तर देता की मीटर लावायचे, सरकार योजना देते, सरकार पैसे देते, 60% सरकार देणार आहे, 40% नागरिकांकडनं घेणार आहेत। अरे पहिलं हाय त्याचे तुमचे मीटर फॉल्टी आहेत, ते बदली होत नाहीत, तुमच्याकडे मीटर अवेलेबल नाहीत आणि तो प्रीपेड मीटर या पद्धतीने आणायचा प्रयत्न करतात, तो भुर्दंड लागणार कोणावर आहे? नागरिकांवर। नागरिकांचा 40% भुर्दंड असेल तर तुम्हाला वीज बदलायची गरज आहे ना, तुम्ही 100% बदली करा ना, सरकारने पूर्ण पैसे द्यावेत आणि त्यातून जो चांगले भरेल त्याला अनुदान द्या वगैरे, असा काही प्रकार करा ना। पण नागरिकांकडनं 40% घ्यायचे आणि जर वेळेला मीटर बदलायचं नाव वगैरे नावाखाली पैसे उकळायचे लोकांकडून, या गोष्टी चुकीच्या आहेत। माझा त्याला ठाम विरोध आहे। आणि अशा पद्धतीने जर लोकांची पळवणूक, जनते पिळवणूक करण्याचं काम हे महाराष्ट्र राज्य वितरण मंडळ कंपनी करणार असेल तर त्याला शिवसेना मोठ्या प्रमाणात विरोध करेल। मी आता तसं म्हणालो की या सत्ताधाऱ्यांनी पहिल्यापासून चित्र निर्माण करून ठेवलेलं की आम्हाला मतं पडले नाहीत तर आम्ही पाणी बंद करू, लाईटी बंद करू। आणि ह्या वेळेला यांना कुठेही प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, वसई तालुक्यामध्ये असेल किंवा किंबहुना पालघर जिल्ह्यामध्ये असेल, हे सत्ताधारी 3 नंबरला गेलेले आहेत। त्यामुळे कदाचित पुन्हा तसं चित्र निर्माण करायचा कदाचित त्यांचा प्रयत्न असावा असा मला संशय येतोय, किंवा कुठल्या सत्ताधाऱ्यांच्या नगरसेवकांनी किंवा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून इन्व्हर्टर वगैरे घेतली, मोठी एजन्सी घेतली आहे का मला हे समजत आहे, जेणेकरून ते इन्व्हर्टर जास्तीत जास्त वसईदारांना विकले जावेत
आणि MSB वरती जो काय त्याचा फायदा होतो तो त्यांनी करून घ्यावा, असं कधी त्यांचं असं म्हणजे संशय हा, पण असा त्याचा प्रयत्न असावा असं मला वाटतंय. वीज बिलाच्या वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा देणाऱ्या महावितरण मंडळाची सुरळीतपणे वीज पुरवठा करण्याची जबाबदारी नाही का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यावरील तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. धन्यवाद.